राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं एकत्र भोजन स्नेहभोजनासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित. आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा. राज्यात नव्या युतीच्या चर्चांना जोर. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन. राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. भेटीत बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला तर मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच होईल. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही युतीची चर्चा नव्हती. राज ठाकरे माझ्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. शिंदेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न. धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. एन्काउंटरच्या ऑफरची माहिती स्टेशन डायरीमध्ये नोंदवल्याचंही कासलेंचं म्हणणं. निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं किती मनावर घ्यायचं हे ठरवायला हवं. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर अजितदारांचं उत्तर. रणजित कासलेंच्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. नेत्यांनी बीडच्या नावाचं वाटोळं केलंय. नेता राजा बाकी सगळी प्रजा हे बदललं पाहिजे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडकडे धनंजय मुंडेंची कुंडली म्हणून एन्काउंटरची ऑफर असेल. मुंडेंच्या मोबाईल नंबरचे सीडीआर तपासा, ते दोषी होऊ शकतात. करुणा मुंडेंची मागणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साप्ताहिक आढावा बैठक संपन्न. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बैठकीला उपस्थित. बैठकीत आमदारांकडून विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये. मुंबईत शिंदेंकडून रस्त्याच्या कामांची मॅरेथॉन पाहणी. शिंदेंकडून पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना सूचना. पालिका आयुक्त आणि मंगल प्रभात लोढाही उपस्थित. महायुतीत एकमेकांवरच नियंत्रण ठेवण्याचं काम सुरू. फडणवीस, शिंदे आणि अजितदारांमधील भांडण विकोपाला जातील. मुख्यमंत्री सल्लागार समितीवरून रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. राज्यात आर्थिक शिस्त लावण्यासाठी आर्थिक सल्लागाराची नेमणूक. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेला निर्णय योग्य. मुख्यमंत्री आर्थिक सल्लागार नेमणुकीवर अजितदारांची प्रतिक्रिया. इथून पुढे काही झालं तरी 2-2 मिनिटं बोलणारच. शिंदे आणि मी 2-2 मिनिटं बोलणारच आम्ही ठरवलं. चैत्यभूमीवर भाषण न केल्यानं रंगलेल्या चर्चेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. अंबादास दानवे आणि माझ्यात व्यवस्थित सुरू. आम्ही एकत्र विदर्भातील कार्यक्रम करणार. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचं निर्धार शिबिर. शिबिराला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संबोधित करणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिक शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन. बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची धारदार कोयत्यानं हत्या. बाबासाहेब आगे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. आरोपी नारायण फपाळ पोलिसांच्या ताब्यात. बिडवलकर हत्या प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण. सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव. माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. 22 हजारांसाठी सिद्धिविनायक बिडवलकरची नग्न करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्वाचे निर्णय. नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमतानं हटवण्याच्या तरतुदीस मान्यता. पदमुक्त करण्याचा अधिकार पुन्हा एकदा सदस्यांनाच. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय. कैद्याच्या कोठडी मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणाला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार धोरणास मंजुरी. राज्य सरकार आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात महत्वाचे सामंजस्य. मुंबई, पुणे आणि नागपुरात एआय केंद्र उभारणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आयबीएम टेक्नॉलॉजी कंपनीसोबत करार. वानखेडे स्टेडियममधील ग्रँड स्टँड लेव्हल 3 ला शरद पवारांचं नाव. ग्रँड स्टँड लेव्हल 4 ला अजित वाडेकर, विठ्ठल दिवे तर लेव्हल 3 ला रोहित शर्माचं नाव. जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावानं अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं. अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती. शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती. शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामच्या ऑडिओ क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधित उल्लेख. राहुरीत प्राजक्त तनपुरेंचं बेमुदत आमरण उपोषण. खासदार निलेश लंकेंची तनपुरेंच्या उपोषण स्थळाला भेट. महापुरुष पुतळा विटंबना प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उपोषण.
महाजनांविरोधात खडसेंनी केलेल्या आरोपामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक. जळगावात एकनाथ खडसेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. तर धरण गावात भाजप कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंचा पुतळा जाळला. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्यानं कारवाई. मी माझी कुस्ती निकाली काढली होती. मी डाव मारून मोकळा झालो होतो. राक्षेची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या निकालावर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया. शिवराज राक्षेचं झालेलं नुकसान भरून येणार का? पंच नितीश काबलिये यांना कायमचं निलंबित केलं पाहिजे. कुस्तीपंच निलंबन प्रकरणावरून काका पवार यांची प्रतिक्रिया. सोन्याच्या दरांची 1 लाख रुपये तोळ्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल. सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ. सोनं आणि चांदी 96,000वर. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव. शुक्रवारी पुण्यात समारंभ. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होण्यास सुरुवात. या महिन्याच्या सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांचा फक्त 56% पगार जमा झाला होता. राज्यात नैसर्गिक वाळूचा वापर कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली. शासकीय बांधकामात आतापासून 20% कृत्रिम वाळूचा वापर. सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर श्वानाचा हल्ला. डाव्या पायाचा चावा घेतल्यानंतर भिडेंवर शासकीय रुग्णालयात उपचार. तर संभाजी भिडेंची प्रकृती उत्तम. शिवप्रतिष्ठानच्या हनुमंत पवार यांची माहिती. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची एसआयटी चौकशी करा. विजय वडेट्टीवार यांची उपरोधिक टीका. संभाजी भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याला दत्तक घेणार. उल्हासनगरमधील ॲडव्होकेट जय गायकवाड यांची माहिती. भिडेंना चावलेल्या कुत्र्याची संपूर्ण काळजी घेणार. नागरिकांना कुत्रा आढळल्यास संपर्क साधण्याचंही आवाहन. 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयाऐवजी 500 रुपयेच मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात. गडचिरोलीत गर्भवती महिलेचा मृत्यू. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मुलांच्या चोरी रोखण्यासाठी कठोर पावलं उचला. बाळांची चोरी झाल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करा. सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉक्टर गैसास यांचं लेखी स्पष्टीकरण मेडिकल काउन्सिलकडे सादर. गैसास यांच्या स्पष्टीकरणावर मेडिकल काउन्सिल अभ्यास करणार. ठाकरेंच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन. सेनेच्या हॉटेल ग्रँड हयात युनिटकडून रक्तदान. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात तरुणाकडून 5 वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न. आरोपीला बेदम चोप. तरुण पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्याच्या कराडमधील वडगावात विहीर खोदताना शेतकऱ्याचा मृत्यू. विहीर खोदताना केलेल्या ब्लास्टमुळे उडालेला दगड लागल्यानं दुर्दैवी घटना. भंडाऱ्याच्या गायमुख देवस्थान परिसरातील विहिरीत सापडला बेपत्ता युवक. आकाश कायते हा युवक गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं त्याला बाहेर काढलंय. वाशिम बाजार समितीत तब्बल 2 वर्षांनंतर सोयाबीनला उच्चांकी दर. सोयाबीनला 4,750 रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्यानं समाधान. सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची नियुक्ती. सत्यम गांधी आज पदभार स्वीकारणार. यापूर्वी गांधी पालघरचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला. कॅम्प 5 मधील चालिया मंदिर परिसरातली घटना. 1 रहिवासी जखमी. महापालिकेकडून इमारत सील. जळगावात जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रम. तापी गिरणासह सर्व नद्यांचं जलपूजन करत उपक्रमाला सुरुवात. जलसंपदा विभागाकडून उपक्रम. धुळ्यातही जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. राज्यभरात 15 ते 30 एप्रिलपर्यंत जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचं आयोजन. धुळ्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 811 वाहन परवाने तात्पुरते निलंबित. 3 वर्षात वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 1,562 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई. नंदुरबार शहरात स्मार्ट पोलिसिंग म्हणजेच ई-बीट मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पेट्रोलिंग होणार. जिल्ह्यात एकूण 713 ई-पॉइंट्स निश्चित. नंदुरबारमधून जाणाऱ्या नव्या खेतिया विसरवाडी महामार्गावर भेगा. काम पूर्ण होण्याआधी जागोजागी भेगा पडल्यानं कामाच्या दर्जावर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह.
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार, गावकऱ्यांसह सरपंचाचा आरोप. रस्त्याचं काम 60% पूर्ण, मात्र कामासाठी 32 कोटी 66 लाख रुपये लागल्याची माहिती समोर. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये महाविद्यालयीन तरुणीचं अपहरण करून हत्या. घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगर शहरातून कॅन्डल मार्च. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या. गळादाबत 55 वर्षीय उद्योगपतीची हत्या. कोथरूडमधील उद्योगपतीचा सायबर मर्डर. पुण्याच्या आळंदीमध्ये एटीएम मधील बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. काही दिवसांपासून आळंदी चाकण म्हाळुंगीमध्ये एटीएमच्या बॅटरी चोरीचं प्रमाण वाढलं होतं. आरोपीकडून 4 लाख रुपये किमतीच्या बॅटरी जप्त. नाशिकच्या निफाड तालुक्यात वृद्ध दाम्पत्यांना धमकावून जबरी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून चोरीच्या 5 मोटरसायकल हस्तगत. निफाड पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कोकणातील बदलत्या वातावरणामुळे काजू उत्पादनात मोठी घट. काजू उत्पादक शेतकरी हवालदिल. अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. पुढील 1 ते 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता. नागपूर हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे प्रवीण कुमार यांची माहिती. जालन्यात अतिवृष्टी आणि गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मारला डल्ला. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीत बोगस शेतकऱ्यांच्या नावानं अनुदान हडप केल्याचं समोर. बुलढाण्यातील शिंदी गावात भीषण पाणीटंचाई. मागील 15 वर्षांपासून गावात पाणीच नाही. पाण्यासाठी महिलांची पायपीट. पेयजल योजनांचं काम अर्धवट. बीडमध्ये घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट. मानपूरवाडी गावातील भयाण परिस्थिती. पिण्यासाठी तब्बल 1.5 किलोमीटर अंतरावरून आणावं लागतं पाणी. अहिल्यानगर जिल्ह्यामधील काही भागांमध्ये पाणी समस्या. तालुक्यातील गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. संगमनेर 16, जिल्ह्यातील 8, अहिल्यानगरमध्ये 8, पारनेर 23, पाथर्डी 13 गावात टँकरनं पाणी पुरवठा. हिंगोलीच्या दिग्रसवाणी गावात पाणी टंचाई. खासगी बोरवेलवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. गावात पाणी आणण्याची ग्रामस्थांची मागणी. तर जलजीवन मिशन योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. लातूर पालिकेच्या नळाला गढूळ आणि पिवळसर पाणी येत असल्यानं नागरिकांची चिंता वाढली.